सध्या तरी आयकॉन आपल्या स्क्रीनवरती आणि त्यानंतर ही स्पर्धा गाजवलेला खेळाडू प्रतीक विषय हाही आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो. चला जेवढं फास्ट खेळाल तेवढा फायदा आहे कारण 4 ओव्हर मॅच आहे, लक्षात घ्या. 4 ओव्हरचा हा सामना आहे, 4 षटकांचा हा सामना आणि तिथे आपण पाहणार आहोत साहिल शेख आणि त्याच्या सोबतीला प्रतीक विषय. चला दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. जिथे सामन्याला सुरुवात होईल आणि अगदी आपण पाहत आहोत प्रतीक विषय स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्राईक एंडला साहिल शेख यांनी सुरुवात झाली डॉट बॉलनं. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये अतिश भांडे सध्या तरी खूप चांगला खेळ आहे आजच्या दिवसामध्ये आणि तिथे पाहतो सुरुवाती चांगली करतोय. फायनल मॅचला झालेली सुरुवात पाहायला भेटली आहे. हो चांगला बाउन्सर हाईट आहे खेळाडूची, त्याच्यामुळे ते बाउन्सरचा तिखट मारा राहिलाय आणि तिथे आपण पाहत आहोत लगातार 2 डॉट बॉल सुरुवात सध्या तरी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक विषयने साहिल शेखची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऍज अ आयकॉन म्हणून खेळतोय साहिल शेख. बॅटचीकडे मागे चाललाय, बॅटची लिडिंग एज लागते, तिथे मागे फिल्डर बरोबर सेट केला गेलाय, लॉंग लेग तैनात आहे आणि तिथे बॉल अडवलाय तोपर्यंत सिंगल येईल. आतापर्यंत तिन्ही बॉल चांगले हाताळलेत. सुरुवात थोडस मंद गतीने राहिली आहे. यावेळेस पाहूयात कशा पद्धतीने इथे खेळ दाखवला जाईल. ऍज अ स्पेशल आपण पाहत आहोत फायनल साठी आयकॉन दिला गेलाय, आयकॉन वरती नजरा आहेत. पाहूयात साहिल शेख कशा पद्धतीने खेळेल. 3 बॉलचा खेळ झाला, एकच धाव. 4 ओव्हरचा सामना आहे, त्याच्यामुळे तिथे टार्गेट सेट करावं लागणार आहे वाफाळे संघाकडनं. समोर होता इनसाइड आउटला खेळलाय, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर कनेक्शन होतं, फिल्डर आहे तिथे वेळ घेतो आणि त्यानंतर तिथे 2 धाव संख्येचा प्रयत्न चालवला गेलाय. 2 धावा मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, 2 धावा, 2च्या मदतीने धाव फलक 3. पहिलं षटक अतिश भांडेचा. आतापर्यंत सगळ्या काही गोष्टी आता साई स्पोर्ट्स या टीमकडेच यावा पहिल्या ओव्हर मध्ये राहिल्यात. चांगली गोलंदाजी हो. यावेळेस पहा पुल अँड पॉवरफुल काय फटका होता. यासाठी तर ऍज अ आयकॉन म्हणून साहिल शेख मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गुड स्ट्रोक, षटकार. हो भव्य टायमिंग होतं, त्याच्यामुळे आपण पाहत आहोत लेंथ लवकर पिक केली होती. जसा बाउन्सर मिळाला बॉडी वरती आला आणि बरोबर पुल खेळलाय. पॉवरफुल फटका पाहायला भेटलाय. आलाय तो षटकार. षटकाराने धावा झालेल्या आहेत 9. एका बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक, विकेट गेलेली नाहीत. 4 ओव्हरचा सामना. हो इफेक्ट पटेल या मॅच मध्ये ऍज अ आयकॉन म्हणून खेळतोय, त्याच्यामुळे नजर आहे त्याच्याही वरती. षटकार त्याने ठोकलाय. हा समोर क्लासिकल फटका आहे. गुड स्ट्रोक. पुन्हा एकदा टायमिंगचा मिलाप, भव्य टायमिंग आणि टायमिंगच्या जोरावरती खेळलाय हा उत्तुंग षटकार. 6 धावा. क्वालिटी स्ट्रोक बाय साहिल शेख. लगातार 2 षटकार मारलेत. एक सामना स्पेशल खेळण्यासाठी ऍज अ आयकॉनला चूज केलेला आहे आयोजकांनी आणि ती आयकॉनची पसंती सध्या तरी खूप महत्वाची राहिली होती आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत चांगली कामगिरी. लगातार 2 षटकार मारले, धावा झालेल्या आहेत 15. ओव्हर समाप्त, 15 धावा. चला फास्ट खेळायचं आहे, अंधार होण्याचे चान्सेस आहेत. पावसाचं सावट पूर्ण दिवस आपण पाहिलंय, त्यामुळे थोडस फास्ट खेळा. जेवढं फास्ट साई स्पोर्ट्स तुम्ही खेळाल तेवढा तुमचा फायदा आहे, लक्षात घ्या. आणि सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. पहिलीच ओव्हर, 4 बॉल खूप चांगले होते. 4 बॉलला 3च धावा होत्या. त्यानंतर 2 षटकार आले आणि आता 15 झाल्यात. सेकंड ओव्हर, मनीष लहाने आता येतोय. हो बॅटची कडा आणि तिथे झेल पकडलाय. सॉफ्ट डिसमिसल, मिळेल विकेट. प्रतीक विषय आउट. सेमीफायनलच्या मॅच मध्ये इंडिव्हिज्युअल 95 धावसंख्येची इनिंग दाखवली, परंतु या फायनलच्या मॅच मध्ये तितकासा प्रभाव पाडू शकलेला नाहीत. एकच धावसंख्येवरती तो बाद झालाय आणि झटका लागला 15ला पहिला वाफाळे संघाला. चला बॅट्समन या रेडी, रेडी व्हा, चला लवकर या.
15 वरती 1 अशी परिस्थिती आहे. फायनलचा मॅच आहे, त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत एक सामना मला अजूनही आठवतोय. याच रबर बॉल हंगामामध्ये आपण पाहिलं असेल एक सामना तिथे ऍज अ आयकॉन म्हणून साहिल शेखला घेतलं होतं बोरशेती टीमनं. तिथून सगळी भिवंडीची स्टारकास्ट अपोजिट टीमकडे होती, परंतु वन मॅन शो दाखवलं होतं त्या मॅच मध्ये आणि चॅम्पियन केलं होतं बोरशेती टीमला. त्यामुळे आजही तो चान्स आहे इथे वाफाळे संघाला चॅम्पियन करण्यासाठी. दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स टीम तितकीच बलाढ्य आहे आज. ओ यावेळी चांगला बॉल बॉडीवरती येत होता, तिथे आपण पाहत आहोत प्रथमेशचा हा स्ट्रोक. मागे चाललाय बॉल, खराब फिल्डिंग. ओ माय गॉड, यावेळेस बॉल निसटलाय. प्रयत्न चालू आहेत. जयेश आलाय बॅकअप साठी आणि त्यानंतर जयेशनं बॉलला उचललंय. बॉल फेकी होईपर्यंत धावा इथे काढल्या जात आहेत. 3 धावा. ओके, 3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. लाफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न समोर खेळायचा होता, परंतु आता हा बॉल सबमरीन राहतो आणि तिथे आलेला हा डॉट बॉल. गेल्या बॉलवरती 3 धावा आला, त्याच्यामध्ये ती स्ट्राईक रोटेट झाली. साहिल शेख पुन्हा एकदा आला स्ट्राईक रेंजला. सध्या तरी त्यालाही या बॉलवरती शांत ठेवलंय. 3 बॉलचा खेळ झाला, धावा झाला टोटल 18. 4 ओव्हरचा सामना पाहत आहोत. फायनलचा थरार किरण स्मृती चषक ही स्पर्धा मित्रांनो पाहत आहोत आपण गेले 3 दिवस. पुढून यावेळेस देखील हा फटका स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता. याही वेळेस लाईन चांगली आहे, बरोबर लेंथला हिट करतोय. पडल्यानंतर बॉल खालोखाल राहतोय. दोन्ही लगातारचे डॉट बॉल आले, त्याच्यामुळे आता मनीष लहाने ही चर्चेमध्ये आहे या स्पर्धेमध्ये. ऍज अ बॉलर म्हणून खूप महत्वाची भूमिका त्याने पार पाडली आहे साई स्पोर्ट्स टीम साठी आज. यावेळेस पाहूयात डीप मध्ये बॉल आलाय. लॉंग ऑफला सेट केलेला फिल्डर आपल्याला पाहायला भेटतोय. मयुरेशने बॉलला उचलले. बॉल फेकी होईपर्यंत सिंगल धावा झाला. आता 19. 5 ला 4च धावा खर्च झाल्यात या ओव्हरला, त्याच्यामुळे हे ते चांगलं कमबॅक राहिलंय. ओ गुड बॉल. पुन्हा एक चांगला चेंडूचे हाताळणे आणि सध्या तरी एक यशस्वी षटक आपल्याला या फायनलच्या मॅच मध्ये मनीष लहानेचं पाहायला भेटते. या ओव्हरला आल्यात फक्त 4 धावा झालेल्या आहेत. 19. फक्त 4 धावसंख्येचं हे षटक, त्याच्यामध्ये विकेट आली. फलंदाज प्रतीक विषय आउट झालाय आणि 2 ओव्हरच्या खेळानंतर आता धावा झाल्या. धाव फलकामध्ये फक्त 19. हो चांगला फटका आहे. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झालाय चुम अंतर. साहिल शेखचा हातडाका षटकार. पहिलाच बॉल अगदी फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला इथे हा चांगला बॉल. षटकार आल्यानंतर आपण पाहत आहोत यावेळेस आलेला हा डॉट बॉल ही पाहायला भेटतोय. चांगली कामगिरी दोन्ही बाजूने होते. महत्वाचा सामनाचा आहे कारण महत्वाची कामगिरी होणं गरजेचं आहे. 25 ला स्कोर कार्ड. दुर्वर्ण मारला इनसाइड आउटचा हा देखना स्ट्रोक. क्लास झळकतो या फटक्यामध्ये. चेंडू सीमा पार. अजून एक आलाय साहिल शेखचा हा षटकार. ओ क्वालिटी क्रिकेट खेळतोय आणि त्यासाठी तर आज आयकॉन म्हणून खेळतोय. आज वर्णी लागली आहे या स्पर्धेमध्ये आणि हा चॉईस आयकॉन आहे आयोजकांचा, त्यामुळे स्पेशली आयोजकांचा आभार व्यक्त करूयात. आता 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 यावेळेस पुन्हा झेल. यावेळेस सुटलाय. हो फर्स्ट स्लीपर होतं, परंतु तिथे अभि सावंत सरांना सध्या तरी तो झेल पकडता आलेला नाही. तोपर्यंत आलेले एक सिंगल स्ट्राईक रोटेट होते. 32 ला स्कोर कार्ड. हो आणि आता महत्वाचा रेकॉर्ड आमच्यापर्यंत आलाय. जेव्हा जेव्हा अभि सावंत सरांनी झेल पकडलाय तेव्हा सोडलाय
तेव्हा सगळेच मॅच साई स्पोर्ट्स टीम जिंकलेले आहे. पाहूयात, पिक्चर अभी भी बाकी आहे मेरे दोस्त. मागे बॉल चाललाय, पाहूयात फिल्डर आहेत, बॉल अडवलाय. तोपर्यंत पाहायला गेलं तर पुन्हा एकदा स्ट्राईक यावेळेस रोटेट केली जाईल. सिंगल आली, धावा झाला 33. अंतिमचा बॉल. याही ओव्हरला 2 षटकार आले. गेल्या षटक 4 धावसंख्येच होतं. पहिल्या ओव्हरला 2 षटकार आले होते, परंतु आता यावेळेस पाहूया त्या अंतिम बॉलवरती काय घडेल. तिसऱ्या ओव्हरचा हा खेळ आपण पाहत आहोत. या इनिंगला आतापर्यंत 4 षटकार आलेत, 4ही साहिल शेखनं मारलेत आणि त्याच्यामध्ये हा ऍड होईल. हा तर खूपच लांब, फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. सगळे हे जे षटकार आहेत ते सगळे साहिल शेखनं मारलेत, त्याच्यामुळे वाफाळे संघाला हा फायदा होतोय. धाव फलक आता 39. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 39 ला स्कोर कार्ड. काय बॅटिंग करतोय पहा. एकच मॅच साठी आलाय, परंतु तो इफेक्ट टाकलाय. आज आयकॉनचा 34 वरती खेळतोय आणि 4 वरती प्रथमेश खेळतोय. धावा झाला 39. या मॅच मध्ये प्रत्येक विषय थोडासा सस्त्यामध्ये बाद झालाय, त्याचा इफेक्ट पडू दिलेला नाही साहिल शेखनं. चला अंतिमचं षटक मुनेश गवते अंतिमच्या ओव्हर मध्ये येतोय. याही गोलंदाजानं आज खूप चांगलं कार्य केलंय ऍज अ यंगस्टर, म्हणून ती भूमिका चांगली पार पाडली आहे. पाहूयात कितपर्यंत रोखेल. समोर आहे प्रथमेश. हो, चांगला बाउन्सर होता. बरोबर बॉडीवरतीच हाताळला हा बॉल. येईल तोपर्यंत एक सिंगलनं धावा झाला. धाव फलकापती टोटल 40. बॅक साईडला आपण पाहतो जे बॅकग्राऊंड खूपच चांगलं राहिलं या स्पर्धेचं. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे मैदान श्री सावरदेव स्टेडियम. कित्येक आपण पाहिलं दरवर्षी पद्धतीने ही स्पर्धा नेहमीच येत असते. रोशनभाऊ शेलार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असते, परंतु या वर्षामध्ये आपण पाहिलं आपल्यामधीलच किरणजी कुराडे आज आपल्यापासून दूर आहेत, परंतु नेहमीच या मैदानावरती आल्यावरती त्यांची आठवण आपल्याला नेहमीच होत असते आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा भरवली गेलेली आहे. किरण स्मृती चषक. पुन्हा एकदा फुल अँड पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल अँड पॉवरफुल स्ट्रोक. षटकार. फक्त षटकाराचीच भाषा बोलली आहे. 46 धावा, 46 ऑन बोर्ड. कहीं पे निगाह और कहीं पे तीर असे चित्र राहिले आणि आता बॉल मागे निघालाय. डीप थर्ड सध्या तरी आहे, परंतु फायदा होणार नाही. त्यांनी इथे साहिल शेखच्या बॅटमधनं अजून एक चौकार. 44 वरती खेळतोय आणि टोटल धावा झाल्यात 50. म्हणजे हाफ सेंचुरी येऊ शकते, चान्स आहे त्याला. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आता वाफाळे संघ म्हणत असेल की खूप मोठा फायदा झाला ऍज अ आयकॉन म्हणून. साहिल शेख इन झालेला आहे टीम मध्ये, त्याचा फायदा होईल असं वाटतंय. कमिटीकडनं 50 साठी 1100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. साहिल शेखनं जर 50 या मॅच मध्ये मारली तर 1100 रुपये. लोवर फुल टॉस. यावेळेस लेन मिस केलेली आहे. अजून चान्स आहे. 44 वरती खेळतोय. 14 बॉल मध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 50 ला स्कोर कार्ड. जर एक इथून षटकार जर मारला, हाफ सेंचुरी जर मारली, अर्धशतक जर झळकावलं, तर कमिटीकडनं आयोजकांकडनं तुम्हाला 1100 रुपयाचं पारितोषिक या इनिंग साठी दिले जाणार आहेत. यापेक्षाची मोठी संधी कोणतीही नसावीत. पाहूयात, हे प्रेम दाखवलंय आयकॉन ऍज अ साहिल शेख वरती. पाहूयात, जाऊयात मॅच कडे. चांगला स्ट्रोक आणि तिथे इनफिल्डला बेदून चाललाय. क्रॅकिंग स्ट्रोक आहे. एक्सा कव्हरला हा एक्सऑर्डिनरी स्ट्रोक. चेंडू सीमा पार आला हा चौकार. आता लास्ट अंतिम बॉल राहिलाय. 54 झाला. 48 वरती खेळतोय. 2 धावा काढला तर 1100 रुपयाचं पारितोषिक आणि त्याच्यामुळे धावाही वाढतील. पाहूयात काय घडेल. 54 झाल्यात. 54 ते 60 पर्यंत तर धावा साई स्पोर्ट्सनं तिथे चेस केलेल्या आहेत आणि आता अंतिमचा बॉल प्राइज वरती जाऊन आदळलाय. त्याच्यामुळे इथे पाहूयात काय घडेल, काय बिघडेल. आणि विकेटची संधी आहे. 1+ विकेट. लेग बाईज अर्धशतकापासून दूर राहिलाय, परंतु ही इनिंग खूप महत्वाची राहिली आहे. धावा झाला धाव फलकापती 55 करायचे आहेत या मॅच मध्ये. 56चं टार्गेट. धावसंख्येचं टार्गेट. 55 धावा झाल्यात. 56 इथून करायच्या आहेत. चांगलं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. ओव्हरऑल स्पर्धा येत्या 3 दिवसामध्ये मित्रांनो यशस्वीरित्या कंप्लीट झाली, परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं
तर ज्या आकर्षित आम्हाला ट्रॉफ्या ज्या होत्या सगळ्या काही ज्या आपण व्यासपीठाच्या समोर पाहत आहोत त्या आम्हाला सन्माननीय संदीप भाऊ कुऱ्हाडे साहेबांकडून इथे मिळालेल्या आहेत. चला पुन्हा एकदा वळूयात मॅचकडे 56चा चेस. त्यापूर्वी आपण आभार व्यक्त करूयात आमचे संदीप भाऊ कुऱ्हाडे यांचे, कारण जे प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ज्या सगळ्या ज्या ट्रॉफ्या आहेत या स्पर्धेच्या त्या आम्हाला त्यांच्याकडनं मिळाल्या. त्यांनी जे इंडिव्हिज्युअल ज्या ट्रॉफ्या आहेत बेस्ट बॉलर, बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट फिल्डर या सगळ्या आम्हाला सन्माननीय दत्ताजी चौधरी साहेब यांच्याकडनं मिळालेल्या आहेत. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. चला मॅचकडे वळूयात. पहिला बॉल, प्रथमेचा पहिला चेंडू उडवलाय आसमानी टोला, उडन खटोला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. मेजर देवराम शिंदे यांच्याकडनं आम्हाला सगळ्याच बॉलची जी सेवा आहे ती त्यांच्याकडनं मिळालेली आहे. त्यामुळे आम्ही मेजर सन्माननीय देवरामजी शिंदे साहेबांचाही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. हाही लगातारचा दुसरा मारलाय. हा तर खूपच क्वालिटी स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु फायदा झालेला नाही. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, लगातारचा दुसरा ब्लास्ट, षटकार. मोठं टार्गेट आहे त्या पद्धतीने हा चेस चालवला गेलाय. 2 बॉलला दोन्ही षटकार मारले. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी स्पर्धेमध्ये ओव्हरऑल चांगले आहे, परंतु आज फायनलचा मॅच खेळतायत. ज्यांनी सगळ्यांनी जेवढ्यांनी सहभाग आणि त्याच्यामध्ये सहकार्य केलंय त्याचं मनापासून आम्ही आभारी व्यक्त करत आहोत. पुन्हा एकदा संदीप भाऊ कुऱ्हाडे साहेबांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. किरण सूर्यभान कुऱ्हाडे अर्थातच किरण स्मृती चषक आपण पाहत आहोत आणि त्यांच्या स्मरणार्थ संदीप भाऊ कुऱ्हाडे यांच्याकडनं आम्हाला सगळ्या ज्या ट्रॉफ्या आहेत त्या मिळाल्या. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभारी आहोत. हा वेगवान बॉल होता, बीट करतोय. यावेळेस आलेला डॉट बॉल. त्याचनंतर वैयक्तिक पारितोषिकामध्ये जे सगळ्या काही ज्या ट्रॉफ्या आहेत त्या आम्हाला किरणजी कुऱ्हाडे यांच्या स्मरणार्थ दत्ता
दत्ताभाऊ चौधरी यांच्याकडनं सगळ्यात ज्या ट्रॉफी आहेत त्या मिळालेल्या आहेत, त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. बाचीकडा लिडिंग एज मागे चाललाय, प्रतीक विषयकडे बॉल स्टॉप होतोय. गुड कमबॅक, 2 षटकार, त्यानंतर 2 डॉट बॉल आलेले आहेत. हो, मॅन ऑफ द मॅचच्या ज्या सगळ्या काही ज्या कॅप होत्या आकर्षित, त्या आम्हाला भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष विनायक जी सावंत साहेब आणि तथा रोशनभाऊ शेलार यांच्याकडनं सगळ्यात ज्या ट्रॉफी आहेत आकर्षित ज्या कॅप आहेत त्या आम्हाला त्यांच्याकडनं मिळाल्या होत्या, त्यांचंही मनापासून आभारी आहोत. हो, यावेळेस पूल केलाय, पिकअप स्ट्रोक होता, चांगला स्ट्रोक, क्वालिटी, आणि यावेळेस आहे देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. धोनी सेट ऑन फायर नाव, चेंडू सीमारेषा बाहेर. नेहमीच जेव्हा जेव्हा तो सेट झालाय तेव्हा तेव्हा पाठवले त्यांनी. सध्या तरी आता या ओव्हरला 3 बिग ब्लास्ट यावेळेस दाखवलेले आहेत. 19च्या सरासरीने जायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता 18 धावा झाल्यात. लास्ट बॉल बाकी आहे. 14च्या सरासरीनं आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत याही वेळेस स्क्वेअर लेगला निघाला हा बॉल. चेंडू सीमा पार. पहिल्याच ओव्हरला टोटल 22 धावा, 3 चौकार, 3 षटकार, 1 चौकार, 2 डॉट बॉल अशी ओव्हर राहिली आहे. महागडे षटक. 18 बॉल मध्ये 34. छप्पन्न करायच्यात, 22 झाल्यात. काय घडलंय पहा. बॉल मागे निघालाय, विकेट किपरला बीट करतोय, क्षेत्ररक्षक मागे आहेत. बॉल अडवलाय, लॉंग स्टॉपला तोपर्यंत येईल. सिंगलला धाबा झाला. धाव फलकामध्ये आता टोटल 23. 17 बॉल मध्ये उर्वरित आता धाबा काढायच्या आहेत त्या 33. 17 बॉल 33 ची गरज. चांगले खेळलेत दोन्ही टीम. हलक्या त्यानं प्लेसमेंट हातामध्ये खेळ असा हा स्ट्रोक दिसतोय, कारण फिल्डर आहे तिथे पॉइंटला बरोबर तैनात आहे. वेल स्टॉप. बॉल अडवला गेलाय. सिंगलला धाव फलक पुढे सहसा धाबा झाला जाता. धाव फलकामध्ये टोटल 24. कमबॅक करावा लागणार आहे या ओव्हरला, कारण पहिल्या ओव्हरला 22 धाव संख्या खर्च केलेल्या आहेत प्रथमेशनं, त्याच्यामुळे या ओव्हरला कमबॅक करणं गरजेचं आहे. प्रतीक विषय चांगली गोलंदाजी करतो. दोन्ही बॉलवरती 2 सिंगल. हा फटका चांगला आहे. आता गॅप मिळाला आहे आणि येथे फ्लॅट चाललाय. चेंडू सीमा पार. हो, आलाय षटकार. 6 धावा. गुड स्ट्रोक. हाही आपण पाहत आहोत. प्रॉपर तिथे कनेक्शन होतं. स्ट्रोक सिलेक्शन ही प्रॉपर होतं. टायमिंगचा मिलाप. टायमिंगच्या जोरावरती हा बॉल सहज पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो, याही वेळेस हाही आपण पाहत आहोत. चेंडू निघाला 1 कव्हरला. लगातारचा हा दुसरा ब्लास्ट होत असताना पाहायला भेटतोय. षटकार. छत्तीस धावा. 36 धावा झाल्यात. 20 पाहिजेत. खेचून मारलाय आणि हाही फेकून दिलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस अमित भांडेचा अजून एक ब्लास्ट. 3rd इन रो. तिसऱ्या बॉलला 3 हे षटकार मारलेत. पहिले षटक महागलं, दुसरे षटक महागलं. 42 धावा आता झाल्यात. हो, याही वेळेस हाही बॉल पाठवला आता स्क्वेअर लेगला. चेंडू सीमा पार. आता आलाय हा चौकार. हेही मागडे षटक झालंय. 24 धावा इथे ओव्हरऑल आलेल्या आहेत.
टोटल धाव फलक 46. 12 बॉलला आता करायचे आहेत 10. 12 बॉल 10 ची गरज. अतिश भांडे आणि गणेश डिंगोरेची ही जोडी. 23 वरती गणेश डिंगोरे खेळतोय, अतिश भांडे 23 वरती तोही खेळतोय. 5 बॉल मध्ये 7 बॉल फेस केलेत गणेश डिंगोरेनं. आता राहिलं 12 बॉल 10च करायचे आहेत. पहिला चेंडू यावेळेस बाउन्सर हाताळलाय. व्हाईट बॉल पंचांनी कळवलेला आहे. सिंगल मिळते. 47 47. हाय क्वालिटी स्ट्रोक. इनफिल्डला बेदून हा चेंडू निघालाय डीप मधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. चौकार. विजयाची मोहर उमटवली जाईल असं वाटतंय, कारण विजयाचा सुगंध आता दरवळायला लागलाय. जिथे साई स्पोर्ट्स संघ खेळतोय. चांगली इनिंग, चांगले फटकेबाजी. यावेळेस बॅटला लागून हा बॉल थाईज वरती जाऊन आदळतोय. तोपर्यंत पाहायला गेलं तर यावेळेस एक सिंगल. बॅटची कडा आणि आता विकेट येता येता राहिली आहे. विकेटचा चान्स होता, गमावला जातोय. हा डॉट बॉल आलाय. 52 ला स्कोर कार्ड. 4 धावसंख्येची गरज आहे. सगळ्याच पंचांचं आम्ही स्पेशली कौतुक करत आहोत. मनोजी बरसट सर असतील, विजयजी जगताप, त्यानंतर ओव्हरऑल सगळीच पंचांची ज्यांनी ज्यांनी भूमिका पार पाडली सगळ्यांचं मनापासून आभारी आहोत. आणि खेळ खल्लास सामना जिंकलाय. अभिनंदन टीम, साई स्पोर्ट्स टीम. तसंच हार्ड लक टफ लक या मॅचसाठी देऊयात आपण वाफाळे संघाला. आपणही खूप चांगले खेळलात. एका स्टंपचं 1000 रुपये कपात केले जातील अशी तो बनताय बाय. खूप चांगलं सेलिब्रेशन होतं. दोन्ही खेळाडूंचं नॉट आउट पारी आणि हा सामना जिंकवलाय साई स्पोर्ट्स टीमला. त्यामुळे स्पेशली अभिनंदन गणेश डिंगोरे उर्फ धोनी आणि अतिश भांडे, गोटेगडचा रोहित शर्मा. यावेळेस अगदी खूपच चांगला खेळ त्यांनी दाखवलेला आहे ओव्हरऑल स्पर्धेमध्ये. चला तर अभिनंदन आहे विनर सगळ्याच टीमींचं. आणि आता त्यानंतर आपण वळूयात बक्षीस वितरण सोहळ्याकडे. त्या अगोदर चला सगळ्यांनी आता लगेचच आपण या व्यासपीठाकडे.